पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हडपसरमधील 56 वर्षीय सादिक उर्फ बाबू कपूर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केलाय। लष्कर प्रभागातील कार्यालयात त्यांनी गळफास घेतलाय। आत्महत्येपूर्वी हातावर आणि सुसाईड नोटमध्ये उमेदवारासह अनेकांची नावे त्यांनी लिहिली आहेत। 5 गुंठे जमिनीच्या वादातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। लष्कर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केलाय। एनसीपी उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून हडपसरमध्ये आत्महत्या करण्याचा प्रकार घडलाय। राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटावर देखील आरोप करण्यात आलाय। तर लष्कर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केलाय। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आत्महत्येची घटना पुण्यात घडली आहे, काय सांगाल अक्षय? निश्चित आपण बघू शकतो तर पुण्यातल्या हडपसर भागातली अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल। ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका उमेदवारावर आरोप केले गेलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार आहे, तो हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत एका प्रभागात येतो आणि त्याच्यावर आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीने कॅम्प परिसरात आत्महत्या केलेली आहे। पोलिसांकडनं सध्या या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून प्रक्रिया जी आहे, पुढचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। आणि मात्र त्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे, त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्या उमेदवाराचं नाव आल्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा एकच खळबळ उडाली। नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारावर गंभीर आरोप होतोय। तर हडपसर भागात ही आत्महत्येची घटना घडली असून आता पुण्यातल्या राजकीय वातावरणात देखील हालचाली होण्याची शक्यता आहे।